इलेक्शन कमिशन बीजेपी का नहीं है। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। कंपनीतील वादाच्या कारणावरून एका टोळक्याने तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली। ही घटना आळंदी मरकळ रोडवर सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। किशन परसराम वरताळे वय वर्ष 28, साईनाथ किशन वरताळे वय वर्ष 24, समीर यादव गजभारे वय वर्ष 20 व एक काळा शर्ट घातलेला अनोळखी इसम आणि 2 अल्पवयीन मुले अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। धीरज ज्ञानेश्वर कोलते वय वर्ष 32, राहणार गुरुदत्त कॉलनी मोशी असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिरदवडी तालुका खेड येथून एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी मूळच्या यवतमाळ येथील असलेल्या व सध्या बिरदवडी गावात वास्तविक असलेल्या संबंधित तरुणीच्या वडिलांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे। सदरची घटना शनिवारी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30च्या सुमारास घडली आहे। चाकणजवळील नाणेकरवाडी येथील एका 38 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे। संबंधित मृताची उत्तरीय तपासणी आणि विसेरा राखून ठेवण्यात आला आहे। सुभाष रामदास डोंगरे वय वर्ष 38, राहणार नाणेकरवाडी तालुका खेड, मूळ राहणार पेल्हे तालुका जुन्नर असे आकस्मिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। तर चाकण पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत। 3 पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडले। यावेळी रोकड हस्तगत करण्यात आली आहे। ही कारवाई महाळुंगे MIDC परिसरात HP चौक येथे करण्यात आली। भरत तुफानी जैसवार वय वर्ष 38, राहणार महाळुंगे, मूळ राहणार वरळी मुंबई असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी चाकण MIDC मध्ये चक्राकार बस सेवा सुरू करण्यात आली आहे। चाकण औद्योगिक परिसरामध्ये सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे कामगारांची कामावर जाण्याची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली होती। ती दूर करण्यासाठी चाकण औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्षात PMPML बसची सेवा सुरू झाली आहे। प्रत्येक अर्ध्या तासाला बस येथील महामार्गावर धावत आहेत। मात्र या भागात पुरेशा बस थांब्याची गरज आहे। चाकण भागासह संपूर्ण खेड तालुक्यात PMPML बसचे प्रवासी असे उन्हात आणि पावसात रस्त्यावर उभे असतात। त्यामुळे या भागात तातडीने नव्याने बस थांबे उभे करण्याची मागणी होत आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा पूजनाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 750वा जन्मोत्सव आणि गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात प्रारंभ झाला। वीणा मंडपात रविवार दिनांक 10 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 16 ऑगस्ट पर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे। आळंदी नगर परिषदेमध्ये शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ऐवजी शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नगर परिषदेमध्ये ही कार्यशाळा झाली। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकलपट्टी झालीच पाहिजे यासाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीनं उद्या जन आक्रोश आंदोलन होणार आहे। सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांची पोलखोल होणाऱ्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलनात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी केले आहे। कुरकुंडी गावचे सुपुत्र रवींद्र आवळे यांची राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक गट संवर्गातून उपायुक्त वरिष्ठ श्रेणी गट अ संवर्गात पदोन्नती शासनाने केली आहे। याबद्दल त्यांचे कुरकुंडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू तालुका खेड या प्रशालेच्या नवीन इमारत बांधकामासाठी इयत्ता 7वी बॅच सन 2010 या वर्षातील विद्यार्थ्यांनी 51,000 रुपयांचा धनादेश शाळेत सुपूर्द केला आहे। मोहनदास गावडे यांची विश्व हिंदू परिषद बजरंग दल भीमाशंकर जिल्हा सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। आदिवासी दिनानिमित्त खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी राजगुरुनगर या ठिकाणी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला। आदिवासी पारंपरिक वेशभूषा आणि गाण्यासह डीजेच्या आणि ढोल लेझिम पथकांनी हुतात्मा स्मृती शिल्पस्थळावर अभिवादन करून शहरातून मिरवणूक काढली। चंद्रमा मंगल कार्यालयात कार्यक्रमाची सांगता झाली।
खेड तालुक्यातील कडूस येथे जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कडूस बाजारपेठ ते भैरवनाथ मंदिरापर्यंत गावातून पारंपरिक वाद्याच्या गजरात ढोल ताशाच्या तालावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली। हातात झेंडे घेऊन आदिवासी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। खेड तालुका आदिवासी ठाकर समाज संघटना यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते। आता म्हणजे जागेचा प्रश्न प्रत्येक ठाकरवाडीचा आहे। दामनवाडचं काल परवा आंदोलन झालं, रोखलचं तुमच्या रितेश भाऊ रोखलचं झालं, प्रत्येकाचं आंदोलन आहे। पण काय आहे, तू बघ। आणि तसं नका म्हणू, जातीसाठी एकत्र या। दामनवाडसाठी जायचं, संपूर्ण तालुका येणार का नाही? रोखलसाठी माडा प्रकल्प घालवण्यासाठी संपूर्ण ठाकर समाज, रितेश भाऊ तुम्ही नियोजन करा। ज्या दिवशी तुम्ही सांगाल संपूर्ण खेड तालुक्यातील आदिवासी ठाकर समाज खेडमध्ये तुमच्या आधी उपोषणाला बसेल। अरे काय चाललंय? तालुक्यातून एवढा समाज येईल याचं आम्हाला म्हणजे शाश्वती देखील नव्हती। गेली अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या तळेगाव ते उरळी दरम्यान रेल्वेच्या बाह्यवळण मार्गाचा डीपीआर तयार झाला असून हा डीपीआर रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने केलाय। तब्बल 80.51 किलोमीटरचा रेल्वे मार्ग दुहेरी असून तिसरी व चौथी मार्गिका असणार आहे। या मार्गावर चाकणसह 9 रेल्वे स्टेशन असणार आहे। या प्रकल्पानंतर पुणे जिल्ह्यातील रेल्वे जाळे अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे। रेल्वे मंत्रालयाकडून पुणे जिल्ह्यात विविध रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, रेल्वे मार्गिका वाढवणे तसेच हडपसर आणि खडकी टर्मिनलची कामे सुरू आहेत। पुणे रेल्वे स्टेशनचा विकास करून फलाटांची लांबी आणि संख्या वाढवण्यात येणार आहे। या प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग वाढवण्याचे नियोजन केले आहे। पुणे ते मुंबई तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे व्यस्त मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका करण्याचे काम हाती घेतले आहे। त्यानुसार तळेगाव ते उरळी आणि पुणे ते वाडी दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका केली जाणार आहे। तळेगाव ते उरळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 4 वर्षे लागणार असून प्रस्तावित रेल्वे मार्गावर 160 किलोमीटर प्रति तास गाडीची वेग मर्यादा असेल। हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हाती घेण्यात आलाय। त्यासाठी 499.96 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। त्यापैकी 453.16 हेक्टर खासगी, 10.43 हेक्टर सरकारी आणि 36.17 हेक्टर वन जमीन आहे। या मार्गावर न्यू तळेगाव, वराळे, संत तुकाराम महाराज, कुरुळी, चाकण, संत ज्ञानेश्वर महाराज, वाघोली, कोलवडी, कुंजीरवाडी, कॅबिन, उरळी बायपास मार्गे असे स्टेशन असणार आहेत। त्यामध्ये न्यू तळेगाव रेल्वे स्टेशन मोठे असणार आहे। हस्तलिखित 7/12 उतार्यातील दोष दूर करण्यासाठी कलम 155चा सर्वाधिक वापर हा खेड तालुक्यातील तहसीलदारांनी केल्याची बाब तपासणीमध्ये आढळून आली आहे। त्यांनी अधिकाराचा वापर करून सर्वाधिक म्हणजे 4440 सातबाऱ्यांमध्ये दुरुस्ती केल्या आहेत। त्या खालोखाल मुळशी, पुरंदर आणि हवेली तालुक्याचा क्रमांक येतो। जिल्ह्यात एकूण 37,968 सातबाऱ्यांवर दुरुस्त्या करण्यात आल्या। 7/12 उतारांचे संगणकीकरण करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिनियमात कलम 155 नुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले होते। या अधिकाराचा गैरवापर जिल्ह्यात सर्वाधिक झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या। त्यानंतर राज्य सरकारने नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून गेल्या 5 वर्षातील अशा नोंदींची संख्या मागवली होती। त्यानुसार जिल्ह्यात सुमारे 38,000 नोंदी आढळून आल्या आहेत। जिल्ह्यातील 13 तालुक्यात या कलमांचा वापर करून 7/12 उतारा दुरुस्तीचे काम या 4 तालुक्यात सर्वाधिक झाले असल्याचे समोर आले आहे। तर अन्य 8 तालुक्यात हे प्रमाण 2 ते 2,500 असल्याचे तपासणीत आढळून आले आहे। या नोंदीची समितीकडून आता पडताळणी सुरू केली आहे। या आदेशांमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे। दुरुस्तीच्या तपासणीसाठी डॉक्टर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली। या समितीला 2020 पासून आजवरचे असे आदेश तपासणीसाठी 10 मे रोजी 1 महिन्याची मुदत दिली। महसूल अधिनियम कलम 155, 182, 220 आणि 257 या कलमांनुसार घेण्यात आलेल्या गावनिहाय आदेशांची यादी तयार करण्यात आली आहे। या नोंदी करताना फेरफार कशासाठी करण्यात आला, त्यात काय बदल करण्यात आला, कोणत्या अधिकाऱ्याच्या काळात हा बदल करण्यात आला याची माहिती या यादीत देण्यात आली आहे। चाकण एमआयडीसीमध्ये बिरदवडी फाटा भागात रविवारी 10 ऑगस्ट रोजी अशी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटून दरात घट झाली। कांद्याची एकूण आवक 900 क्विंटल झाली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने घटून कांद्याच्या भावात 200 रुपयांची घट झाली। कांद्याचा कमाल भाव 1700 रुपयांवरून 1500 रुपयांवर स्थिरावला।
बटाट्याची एकूण आवक 1500 क्विंटल झाली। गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने वाढली व बटाट्याचा कमाल भाव 1800 रुपयांवर स्थिरावला। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी ही एक व्यक्ती एक मत या मूलभूत लोकशाही तत्वावर हल्ला आहे, अशी भूमिका देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली। मुझसे इलेक्शन कमिशन एफिडेविट मांगता है। या मत चोरीच्या गंभीर प्रकरणाची चर्चा आता गाव पातळीपर्यंत येऊन पोहोचली आहे। राहुल गांधी यांच्या या पुराव्यांसह मांडलेल्या भूमिकेस मोठा जनपाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे। मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार याद्या आवश्यक आहेत। निवडणूक आयोगाने पारदर्शकता दाखवून डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करावी, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः त्याचे ऑडिट करू शकतील। याबाबतची भूमिका देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन देशपातळीवर मांडल्यानंतर त्याचे पडसाद सामान्य जनतेपर्यंत येऊन पोहोचू लागले आहेत। पूरे देश को ये सवाल पूछना चाहिए, इलेक्शन कमीशन बीजेपी का नहीं है। चाकणमधील वाहतूक कोंडी व जिल्ह्यातील विकास कामांचा बोजवारा उडालाय। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारून जिल्ह्याच्या प्रश्नांना जलद गतीने सोडवावे अशी मागणी पुणे महानगर नियोजन समिती सदस्य वसंत भसे यांनी केली आहे। काय प्रकारे नेमका का दादांचा निषेध केला, तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली असं कळतंय, काय प्रकारे? खऱ्या अर्थाने 1999 मध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अधिसूचनेने पुणे महानगर क्षेत्राची घोषणा करून यावर विकास कामे करण्यासाठी पुणे महानगर नियोजन समितीची स्थापना 2005 मध्ये झालेली आहे। 2005 पासून जवळजवळ आज 20 वर्ष झाले ही जी महानगर नियोजन समिती राज्य सरकारच्याकडून फक्त कागदावरच ठेवण्यात आलेली आहे। जवळजवळ गेले 25 वर्षापासून या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी काम पाहिलेलं आहे। 25 वर्ष अजितदादा जर ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम पाहत असेल तर आजची चाकणची परिस्थिती पाहिली तर 3-3 तास ट्रॅफिक या ठिकाणी चाकणमध्ये झालेला आपण सर्वजण पाहत आहोत। चाकणच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर चाकण असेल, खेड तालुका असेल, पायाभूत सुविधांच्या बाबतीत पूर्ण नियोजन या ठिकाणी या खेड तालुक्याचं ढासळलेलं आहे। त्यामध्ये आरोग्य सेवा असेल किंवा वाहतूक सेवा असेल किंवा सांडपाण्याची व्यवस्था असेल, घनकचऱ्याची व्यवस्था असेल, याचा पूर्ण बोजवारा या ठिकाणी वाजलेला आहे। मी शुक्रवारी दादा या ठिकाणी चाकणला पहाटे पाहणी दौऱ्यासाठी आलेले असताना त्या ठिकाणी PMRDच्या ऑफिसमध्ये दादा आढावा बैठक घेत असताना दादांना बाहेर विनंती केली की दादा आम्ही महानगर नियोजन समितीचे सदस्य आहोत आणि ह्या महानगर प्रदेश क्षेत्राचे आम्ही प्लॅनिंग कमिटीचे सदस्य आहोत। या महानगर क्षेत्राचं प्लॅनिंग खऱ्या अर्थानं आमच्या महानगर नियोजन समितीच्या माध्यमातूनच होणं गरजेचं आहे। महानगर नियोजन समिती ही या महानगर क्षेत्राची प्लॅनिंग कमिटी असून या क्षेत्रामध्ये ज्या ज्या संस्था विकास कामे करतात यांच्यावरती एकात्मिक विकास होण्यासाठी किंवा यांना एकत्रित हातात हात घालून हा विकास होणं गरजेचं असताना देखील गेल्या 20 वर्षापासून या संस्था आपापल्या पद्धतीने विकास कामं करत आहे। त्याच्यामुळे आज हा पूर्ण महानगर क्षेत्राचा प्लॅनिंगचा बोजवारा वाढलेला आहे। आज आपल्या चाकण शहराच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं म्हणजे आता या सगळ्या परिस्थितीला अजितदादा जबाबदार आहेत अशी तुमची त्या दिवशी धारणा झाली, तुम्ही आंदोलन हो माझी धारणा अशी आहे की दादा तुम्ही जर 25 वर्ष पालकमंत्री असाल तर तुमच्या हातात सगळ्या यंत्रणा होत्या, जिल्हा परिषद सुद्धा तुमच्याच हातात तुमच्याच ताब्यात होती। मग आज जर हा ट्रॅफिकचा असेल किंवा ह्या PMR क्षेत्राच्या पायाभूत सुविधांचा जर बोजवारा वाढत असेल तर तुम्ही 25 वर्षात मग कमी पडलात या नियोजन करण्यामध्ये। त्यामुळे आज ही ट्रॅफिकची समस्या असेल किंवा इतर पायाभूत सुविधा ह्या आपण योग्य पद्धतीने कार्यान्वित न केल्यामुळे ही आज परिस्थिती उद्भवलेली आहे। पुणे महानगर नियोजन समितीच्या दादांच्या नेतृत्वाखाली किंवा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठका झाल्यात का की मुद्दाम ही समितीचे अधिकार कमी ठेवून एकाधिकारशाही झाली या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ती तशी एकाधिकारशाही झाली म्हणून या सगळ्या परिसराचा बोजवारा उडालाय असं काय वाटतं तुम्हाला? हो बरोबरच आहे ना। पुणे महानगर नियोजन समितीची स्थापना ऍक्च्युअली ह्या महानगर क्षेत्रात ज्या ज्या संस्था काम करतात यांच्यावर कंट्रोलिंग करून एक नियोजित शहर कसं वसवायचं, शहर आणि ग्रामीण यांचा समतोल राखून
नागरिकीकरण व्यवस्थित याचं पण झालं पाहिजे, ही या महानगर नियोजन समितीची मूळ संकल्पना आहे. परंतु या समितीलाच डावलून हे विकास कामं चालल्यामुळे आज हा सगळा बोजवारा वाढलेला आहे. त्या दिवशी तुम्ही दादांची वेळ मागितली, काय सांगितलं त्यांनी तुम्हाला, काय वेळ नाही दिली सदस्यांना, तुम्हाला सर्वांना? वास्तविक पाहता ही संविधानिक कमिटी आहे आणि ही कमिटीला जे अधिकार दिलेले आहेत, गेले 20 वर्षापासून राज्य सरकारकडून या कमिटीचे अधिकार डावलण्यात आलेले आहेत. आम्ही 2021ला या समितीवर लोकनियुक्त सदस्य म्हणून निवडून आलो. नंतरच्या काळात महानगर या क्षेत्राचा PMRDच्या वतीने जो प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता, हा समितीला डावलून करण्यात आलेला होता. ही बाब आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणली. आता फेब्रुवारीमध्ये PMRDची माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये CM साहेबांनी पुणे महानगर क्षेत्राचा विकास हा पुणे महानगर नियोजन समितीच्या माध्यमातूनच होणं आवश्यक आहे हे अधोरेखित केलं आणि हा चुकीचा झालेला DP रद्द करण्याचे शपथपत्र कोर्टात सादर करायला सांगितलं आणि तो DP रद्द देखील झालेला आहे. मग आज ह्या PMR क्षेत्रामध्ये अनेक अशा काही विकास कामे चालू आहेत, महानगर नियोजन समितीला विश्वासात न घेता किंवा डावलून चालू आहेत. ही बेकायदा आहे सगळी जी काही चालू आहेत कामं. तीच त्यांनी तुम्हाला डावलून केली, त्याच्यामुळे त्याचं प्रॉपर त्याचं नियोजन झालं नाही आणि त्याचा सगळ्याचा परिपक्व म्हणून या सगळ्या परिसरात झालेली वाहतूक होती, कचरा समस्या, इतर सर्व समस्या होती. आता जर पालकमंत्री म्हणून अजितदादा हे करू शकत नसतील तर मग आता ही जबाबदारी घ्यायची कोणी नाही? माझी तर आज आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय या राज्याचे अभ्यासू मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण या PMR क्षेत्राचे PMRDच्या पदसिद्ध अध्यक्ष पण आपणच आहात, पुणे महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष देखील आपणच आहात. मग या पुणे जिल्ह्याचे आपण पालकमंत्री होऊन PMRD असेल किंवा पुणे महानगर नियोजन समितीच्या माध्यमातून ही जी विस्कटलेली नियोजनाची महानगर क्षेत्राची जी घडी आहे ही आपण पालकमंत्री होऊन ही पुढील काळामध्ये व्यवस्थित करसाल ही आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून आपण पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होऊन ही लोकांना ज्या काही आता या समस्या भेटतात ह्याच्यातून मार्ग काढण्याचं काम तुम्ही करावं अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून CM साहेबांना विनंती करतो. चाकण तालुका खेड्यातील श्री छत्रपती नगर मित्रमंडळ चाकण यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. येथील रक्तदान शिबिरास व शिवकालीन प्रदर्शनात चाकणमधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. राजा श्री छत्रपती नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यंदा दरवर्षीप्रमाणे ही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते कैलासवासी श्री मंगेश भाऊ रसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर तसेच यावर्षी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन याचं पण आम्ही प्रदर्शन ठेवलेलं आहे. तरी सर्व नागरिकांना व इथील रहिवाशांना आवाहन करतो की सर्वांनी येऊन पाहावे व तसंच रक्तदानास सहभागी व्हावे. वनदेवराई फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून फुलपाखरू बाग एक अनोखा निसर्ग चक्र उपक्रम भलवडी तालुका खेड येथे राबवण्यात आला. हा उपक्रम पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसाठी आहे. फुलपाखरू बाग हा प्रकल्प केवळ फुलपाखरांच्या संगतीचा नसून विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गप्रेमाची बीजे रोवण्याचा एक सृजनशील प्रयत्न आहे. काळूस तालुका खेड गावामध्ये जीवन शिक्षण सेवाभावी संस्था व ब्लड बँक यांच्या वतीने आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या रविवारी 10 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित जनसंवाद उपक्रमास तालुक्यातील विविध गावाच्या नागरिकांनी हजेरी लावली. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.